मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता एक भव्य दिव्य असं ओपनचं जंगी बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं आहे. महाराष्ट्र केसरीचं मैदान मौजे रहाटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं महाराष्ट्र केसरीचं मैदान होतं आहे. आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेट्टी सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर हा आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, हे जे मैदान होते महाराष्ट्र केसरीचं मैदान, हे मैदान होतं मित्रांनो एक जुनं पारंपरिक मैदान. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतं आहे मौजे रहाटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रक्कम 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 71,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये. आणि या मैदानामध्ये मित्रांनो, ज्या गाड्या फायनलसाठी पात्र होतील 1 ते 7 क्रमांकामध्ये, त्यांना मित्रांनो पशुखाद्य मिळणार आहे. ज्या गाड्या 1 ते 7 क्रमांकामध्ये फायनलसाठी पात्र होतील त्यांना पशुखाद्य मिळणार आहे. आणि मित्रांनो, ड्रायव्हर आहेत, जे गाडीवरती बसणारे ड्रायव्हर आहेत, त्यांना मित्रांनो एक स्मार्ट वॉच म्हणून गिफ्ट देण्यात येणार आहे. आणि जी गाडी मित्रांनो फायनलसाठी पात्र होईल त्या गाडीच 1,00,000 रुपये बक्षीस आहेच. परंतु मित्रांनो, दोन्ही मालकांना प्रथम क्रमांकासाठी जे पात्र होतील महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये, त्या दोन्ही मालकांना आटाचक्की मित्रांनो आटाचक्की देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी ज्या 2 गाड्या पात्र होतील त्यांना मित्रांनो दोन्ही गाड्यास आटाचक्की गिफ्ट देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, हे भव्य दिवस मैदान होतं आहे मौजे रहाटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र केसरीचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेट्टी सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल तर मित्रांनो, स्वर्गीय पांढरेशेठ फडके, दाता सरकार, विकर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली आहे, असं मित्रांनो बिनजोडचा बादशाह म्हणायला काही हरकत नाही. आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाहच आहे मित्रांनो, असा सर्जा दादा आपल्याला या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये बक्कासूर आणि सर्जा दादा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल श्रीनाथ केसरीचं भव्य दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो हाच जोड आपल्याला पळताना दिसलेला मित्रांनो एका रात्रीमध्ये मामांनी नियोजन केलं होतं सर्जा दादा आणि द्वादशम हिंद केसरी बक्कासूरचं. तर मित्रांनो, आपल्याला हा जोड पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतो. या महाराष्ट्र केसरी रहाटणी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी जे मैदान होते श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं ओपनचं मैदान, महाराष्ट्र केसरीचं मैदान. या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आणि सर्जा दादा हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण तुम्हाला संभाव्य पैरा सांगतोय बक्कासूर आणि सर्जा दादाचा हा जोड मित्रांनो आपल्याला पळताना दिसू शकतो. पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये एक आगळं वेगळं स्पीड आपल्याला बघायला मिळेल. आणि मित्रांनो, महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये